नमस्कार, बिग डील्स मराठीमध्ये मी सिद्धार्थ आज आपल्या सरचे स्वागत करतो। आज एक व्हिडिओ घेऊन आलोय जो आपल्या जीवनाशी निगडीत गरजेच्या बाबतीतला आहे, ती म्हणजे लाईट। आता कोकणामध्ये प्रचंड उन्हाचं तापमान आहे। आपण जर सोलर सिस्टीम लावली तर आपण किती वीज निर्मिती करू शकतो याची आपल्याला कल्पना आहे का? तर आम्ही सविस्तर सांगणार आहे। बिग डील्स स्वतः तुम्हाला रायगड रत्न सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये ही सुविधा आता पुरवायला सुरुवात केलेली आहे। तर जाणून घेऊया किती वॅटचा सोलर आपल्याला गरजेचा आहे आणि कसा त्याचा उपयोग केला जातो। तर जाणून घेऊया आपण सोलरमध्ये किती प्रकारचे सोलर्स आपण घरावरती लावू शकतो आणि त्याचे बेनिफिट्स काय असतात। तर पहिली गोष्ट म्हणजे ऑन ग्रिड सोलर असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईट बिल कमी करण्यासाठी किंवा लाईट बिल न येण्यासाठी ही सिस्टीम जास्त करून उपयोग येते। दुसरी गोष्ट म्हणजे आहे ऑफग्रिड। ऑफग्रिडमध्ये तुमची वीज येत म्हणजे लाईट जरी गेले, लाईट कनेक्शन जरी गेलं किंवा लाईट कनेक्शन नसेल जरी तुमच्या घराला, तरी बॅटरी बॅकअपवरती तुमचं पूर्ण घर सोलरवरती चालू शकतं। आणि तिसरी जे युनिट आहे ते म्हणजे हायब्रिड, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं ऑन ग्रिड आणि ऑफ ग्रिड या दोन्ही सुविधा असलेलं असं ते हायब्रिड ही टेक्नॉलॉजी त्याच्यात बघायला मिळते। तर तिन्हीमध्ये बघायला गेलं तर ऑन ग्रिड तुम्हाला पहिलं स्वस्त पडतं, ऑफ ग्रिड ते त्याच्यापेक्षा थोडं एक 20 ते 25% महाग पडतं आणि हायब्रिड हे खूप महाग पडतं, कारण त्या टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये जास्त आहे। आता आपण बघूया काय काय युनिट आणि कसे कसे फिटिंग्स केलेले आहेत आपण। तर माझ्या मागे बघू शकताय हा टॉपकॉनचा UTLचा सगळ्यात हायली रेकमेंडेड केला जाणारा पॅनल्स दिसत आहेत, जे 10 पॅनल आहेत। 525 वॅटचा एक पॅनल येतो, असे 10 पॅनल। कारण हा मी जो इन्स्टॉलेशन केलेला आहे तो 5 kV आपल्याला लोड कॅपॅसिटीनुसार इन्स्टॉल केलेला आहे। याच्यावरती 2 AC असतील समजा, तर हा तुम्हाला बॅकअपला चांगला पडतो। तर हा जो आहे हा टॉपकॉनचा बायफेशियल म्हणतात। बायफेशियल मीन्स दोन्ही साईडनी त्याला चार्जिंग करता येतं, म्हणून ही गॅप ठेवलेली आहे। रिफ्लेक्शन जरी सूर्याचं दोन्हीकडनं मिळालं तर तो अजून चार्ज होतो। आणि हाफकट आहे, जर तुम्ही वरती व्हिडिओत बघितलं असेल ड्रोन शूटमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला लाईन दिसते, ते पार्शली जरी तिथे सूर्यप्रकाश पडला तरी ते कव्हर केलं जातं। अशी ही चांगल्यातली आणि हाय रेकमेंडेड अशी सोलर प्लेट्स आपण इन्स्टॉल केलेली आहे। त्यानंतर 3 वे अर्थिंग त्याला दिलेली आहे। हा जर माझ्या व्हाईट पाईप बघाल तर हा पाईप इथे आलेला झाडांमध्ये ह्याला तर याला प्रॉपर कॉपर रॉडनी पूर्ण पॅक केलेलं आहे। 3 वे इथे एक आहे, तसंच बघू शकता की मागच्या साईडला इकडे आपण एक अर्थिंग दिलेली आहे ह्या साईडला झाडामध्ये, ज्याच्यामुळे अर्थिंगचा प्रॉब्लेम्स येत नाही आणि प्रॉपर करंट त्यातनं जनरेट होतो। त्याचप्रकारे माझ्या मागे बघू शकाल वरती तुम्हाला एक उंचावरती जो एक कॉपर रॉड दिसतोय तो लाईट अर्थ रेस्टर आहे, जेणेकरून सोलरला म्हणजे कोकणात पावसाचं प्रमाण खूप असतं, लाईटनिंग विजा भरपूर चमकतात, तर सोलर त्याला अट्रॅक्ट विजेला लगेच करतो। त्यासाठी म्हणून 3 साईडला 3 अर्थिंग्स प्लस एक लाईट अर्थ रेस्टर चांगल्या प्रकारच्या केबल्स वापरून आपण हे फिटिंग केलेलं आहे। आता बघूया जनरेशन युनिट कसं आहे आणि काय काय जनरेशन आपल्याला मिळतं ते। तर मागे बघू शकता हा DC सोलर जंक्शन बॉक्स आहे, जो डायरेक्ट सप्लाय जो येतो सोलरमधनं DCमध्ये डायरेक्ट करंट तो ह्याच्यातनं पास होतो, तो जातो ह्या इन्व्हर्टरला। ह्या इन्व्हर्टरमध्ये जर बघाल तर इथे वायफाय सिस्टीम दिलेली आहे, तुम्हाला ॲपद्वारे सुद्धा तुमच्या मोबाईलवरती जनरेशन्स किती झाले सगळं समजू शकतं। ह्यातनं आउटपुट जाऊन इथे हा AC सप्लाय जो आहे तो AC जंक्शन बॉक्स इथे आपण लावलेला आहे। त्याच्यात तुम्ही बघू शकता केबलची क्वालिटी अतिशय चांगल्या प्रकारे देण्यात आलेली आहे आणि चांगल्या प्रकारे फिटिंग्स प्रॉपर वे केलेलं आहे। तर माझ्या मागे बघू शकता हा MECBकडनं अदानीचा जनरेशन मीटर आहे। ह्याच्यामध्ये तुमचं किती युनिट वापरताय, किती युनिट एक्सपोर्ट होतं आणि किती युनिट इम्पोर्ट करतं आहे ह्याची सगळी ह्याच्यामध्ये रीडिंग्स घेतली जातात। आणि हा जो बाजूला जो आहे हा जनरेशन मीटर आहे। आता उदाहरणार्थ 1 kV 1 किलोवॅटचं जर तुम्ही सोलर लावलात ना, तर तुम्हाला चांगला जर सूर्यप्रकाश असेल तर 4 युनिट पर डे जे जनरेशन होतात। आपल्याला 5 kVचा आहे, पर डे 20 युनिट जनरेट होतात। त्याच्यात जनरेशन किती होतं हे तुम्हाला बघू शकता तुम्ही। आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही युनिट्स डायल केलेत तर ह्याच्यामध्ये आता बघा आत्तापर्यंत 1485 युनिट जी दिसत आहेत ह्याच्यामध्ये, तर 1485 युनिट हे इम्पोर्ट झालेले आहेत। त्यानंतर 2214 युनिट जे आहेत ते एक्सपोर्ट झालेले आहेत आणि 1566 हे कन्झम्पशन आहे त्याच्यामधलं। तर अशा प्रकारे युनिट्स आपण चेक करू शकता की किती युनिट वापरलेत, हे तुम्हाला ॲपवरती पण बघता येतं। तसंच UTLचं जे ॲप आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की आपण किती युनिट वापरलेत ते। तर आता हे जर युनिट मी 5 kVचं जे आपण इन्स्टॉल केलेलं आहे, तर याचा अंदाजित खर्च 3,10,000 रुपयापर्यंत आपल्याला येतो, ज्याच्यामध्ये 78,000 रुपये केंद्र सरकारकडून सबसिडी मिळते। याच्यात बेनिफिट असं आहे, याच्यासाठी तुम्हाला लोनही मिळू शकतं। नॅशनलाइज बँकेतनं लोनची सुविधासुद्धा आपण उपलब्ध करून दिलेली आहे, त्याचं कमी व्याजदरामध्ये। तर बँकेतनं आपण जर लोन केलं तर लोन केल्यानंतर आपल्याला
अंदाजे 3200 ते 3500 रुपये 10 वर्षासाठी EMI येतो. जर आपल्याला ऑन कॅश घ्यायचं असेल तरी घेऊ शकता, ज्यांना लोन प्रोसिजर करायचं लोन प्रोसिजरही करू शकता. त्याप्रकारे हे जे लोन आहे हे तुम्ही कधी फोरक्लोज करू शकता, याला फोरक्लोज चार्जेस तुम्हाला लागत नाहीत. हे SBIमध्ये आम्ही माहिती घेतली तेव्हा मला माहिती मिळाली. तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पण त्याबरोबरच तुम्हाला जर तुमच्या लोकेशनला सोलर लावायची जर इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला तुमचं लाईट बिल जे आहे ते व्हॉट्सअप करा. त्याच्यावरती तुमचं कन्झम्पशन किती आहे, तुम्ही वीज किती वापरता आणि तुम्हाला किती किलोवॅटची गरज आहे त्याचा कोटेशनसहित आम्ही तुमच्याबरोबर संपर्क साधू. इन्स्टॉलेशन, बँक लोन आणि सर्व प्रोसिजर आम्ही सुलभ पद्धतीने आपल्याला पूर्ण करून देऊ. मी आशा करतो की आपणही सोलर लावाल आणि पारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करून समृद्ध असं कोकण करण्यास आपणही मदत कराल. तर आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसह आपण भेटत राहू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.